अरे डोसकं फिरलं का काय तुझं रानबा? गाववाल्यांशी कशाला वैर घ्यायचंय? त्या अल्लाटाच्या वाड्याची जागा जोत्याला मिळता कामा नये. विश्वास ठेवा आणि तुमच्या पोरांना शाळेत पाठवा. गाडगबर पाणी दे ग माय. जर ही शिकली ना तर एक दिवस सगळ्या जगासमोर ताठ मानेनं उभी राहून अभिमानानं म्हणते, आम्ही माणूस आहोत. मग काय, कसा वाटला वाडा? उत्तम आहे. मुलांची गैरसोय व्हायची नाही. चला, एक बरं झालं. मग केव्हापासून सुरुवात करताय? हे सोमवारपासून. सोमवार तर सोमवार. मी तुम्हाला खोली दाखवली. अल्लाट, यावेळी एक गोष्ट मला आधीच स्पष्ट करायची. म्हणजे ही शाळा मला आव जरा आत येता का? आलो आलो. मला जरा जायचंय, काम आहे. भेटू नंतर. हं? ऐकून तर घ्या ना. हे बघा, ऐका, व्यवहाराबद्दल बोलत असाल तर काळजी करू नका. तुमच्या कामाबद्दल प्रचंड आदर आहे मला. तुम्ही फक्त एक काम लवकर करा. त्या वाड्यात शाळेची घंटा लवकर वाजू दे. चला, येतो मी. आलो ग. शिकवणारा शिकणारे शिकण्याची जागा ती महत्वाची. विनायका, हे साधं युद्ध नाही, हे धर्मयुद्ध आहे. आणि हे युद्ध जर जिंकायचं असेल तर शत्रू नाही, त्याच्या नीतीवर हल्ला करायचा असतो. सगळ्यात आधी ही बाजू मोडायची. जागाच नसेल तर शाळा कशी भरणार? खरंच आहे हो. आत्ताच्या आत्ता त्या अल्लाटाकडे जा, त्याला समजावून सांगा. आणि जर त्याने नाही ऐकलं तर त्याला स्वर्ग नरकाची भीती दाखवा. काहीही झालं तरी त्या अल्लाटाच्या वाड्याची जागा त्या जोत्याला मिळता कामा नये. जा. हो. अहो, मुली शिकतायत तर त्यांना शिकू दे की. आणि त्या मुलींमध्ये ब्राह्मण मुलींचाच भरणा जास्त आहे. गोपिका, तो आता मर्यादा ओलांडायला लागलाय. त्या दिवशी भिडे बाबांनी वाड्यात महाराच्या पोरीला शाळेत बसू दिले नाही, म्हणून तो आता अस्पृश्यांची शाळा काढायला निघालाय. काय? तसकलात. आणि मी घाबरत होतो ते त्यालाच. त्या जोत्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. त्या जोत्यासूर म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अरे देवा, म्हणजे वाचलोच की मी. वाचला? अहो, 42 पिढ्या नरकात पडल्या असत्या तुमच्या. ओ नरकात, रवरव नरकात म्हणा. नाही, बरोबर बोलताय. घरात मांग महार शिरल्यावर अजून काय होणार? तेव्हा पांडुरंगा वाचवलंच रे बाबा. बरे झाले अल्लाट, आम्ही वेळेत आलो. नाहीतर चीथू झाली असती सगळीकडे. अहो, वाड्यात अस्पृश्यांची ये जा सुरू झाली असती. आणि मुळात तुमच्यापासून ही गोष्ट लपून ठेवायची नव्हतीच हो. तुम्ही ना जाब विचारा त्या ज्योत्याला. विचारा म्हणजे सोडतो की काय? पुन्हा हिम्मत व्हायला नको त्याची. चांगल्या 2 मुस्कटात ठेवून द्या त्याच्या.
म्हणजे चांगला जाब विचारता येईल. हो पण जपून हो. नाही काय आहे, एवढे आगाऊ झालेत ना ते दोघे. त्या दिवशी त्याच्या बायकोने कोण भटास चपराक मारली, बिचारा खाली आडवा पडला. अरे हिरम, कोण भट कुठे, अल्हाट कुठे? अरे मराठा माणूस आहे, ह्यांचा नाद कोण करणार? तुम्ही आता गंमत बघाच. माय ये माय माय काय शिळ पाका असेल तर दे ग खायला आणि गाडगभर पाणी बी दे ग माय. घशाला लय सोकत पडलीये बघ. अहो तुमच्या समोरच हिर आहे की, पोहरा बी आहे, पाहिजे तेवढं पाणी ओढून घ्या आणि पी. हा नाही नाही, आम्हा मारणीला पाप लागल. तूच दे गोट गोट आम्हा समद्यांना. अहो असं पाप वगैरे काही लागत नाही. आणि आता घरात बी कोणी नाही, मी ऐकलीच आहे. मला माझी कामं करायची आहेत. जा हिरीजवळ आणि पाणी ओढून घे जा. अगं नाही नाही, तुमची हिर वाटाल, तुम्ही बी वाटाल, पिकं करपत्याल आणि परत पाण्याला हात लावलं तर लोक मारत्याल. माग नाही, जायबा मारायला जीवानीशी मारलं ग माय. थांबा. घे. पोरीच्या कापडाला ठिगळ तरी लावायचं ग. अगं अजून किती ठिगळं लावायची. काय नाव ग तुझं? बनू. बनू. थांब. चल तुला लुगडं देते. चल. नको ग बाय, आमची पोर तुझ्या घरात गेली तर आम्हालाच मार बसल. अहो हे आमचं घर आहे, इथं तुम्हाला कोणी काय बी बोलणार नाही. चल ग. काढे. बनाई चल माझ्यासोबत. ये. चल.
जोत्या बाळाची बैल आहे. अगं हीच माग आली होती वस्तीला, शाळा काढायची हाय म्हण. होय, शिकलीये ती. अगो बाई, ही रामोशाची बनू नाही, कोणी मराठ्याची पोर वाटतीये. ही मराठ्याची पोर वाटते. बर, थांबा, आलेच. ही मराठ्याची पोर वाटतेय ना? आता मला नीट बघून सांगा हा. आता ही कोण वाटते बरं? आता तर माळ्याची वाटते. हा, माळ्याची वाटतेय. बर, आता नीट बघा हा. आता ही कोण वाटते? आता तर मुसलमान वाटते. नाही नाही, किरिस्ताव बाई वाटतीये. आता पुन्हा एकदा बघा. आता ही कोणासारखी वाटते? आता तर धनगरीन झाली. यातून काय समजलं? देवानं समद्यांना एकसारखंच कपाळ दिले. आपण त्यावर वेगवेगळ्या खुणा करत असतो आणि त्यातून जातीभेद निर्माण होतो. देवाच्या दृष्टीत आपण समधे एकसारखेच असतो. मग आपण माणसांनी एकमेकांमध्ये भेदभाव का म्हणून करायचा? हा ब्राह्मणाचा, हा मराठ्याचा, हा महार, हा मांग, हा वडार, हा वाणी, हा जंगम, कशा पायी? बरं नाही ते. जातपात देवानं निर्माण केली नाही, जातपात ही मनुष्यानं निर्माण केली. वैदी, चुकलं माझा भ्रम दूर झाला.
अल्लाट हातातली काठी टाकू नका. शिक्षणाचा गोवर्धन उचलण्यासाठी तुमच्यासारख्या मातब्बराच्या काठीचा आधार लागेल. ज्योतिराव, खरं म्हणजे मी इथे आलो होतो ते तुमच्याशी भांडाया, पण हे सगळं बघितलं आणि माझे डोळे उघडले. ज्योतिराव, आता माझं घर तुमचंच समजा. कोणाला बी तुमच्या आड येऊ देणार नाही. अल्लाट अहो, ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, का भुल्लासी वरलिया रंगा, असं संत चोखामेळा म्हणून गेले आणि पांडुरंगानं त्यांना मिठी मारली. म्हणजे आपल्याला संत मान्य आहेत, पण संतांची लेकरं मात्र मान्य नाही. कारण जातीभेदामुळे द्वेषभाव उत्पन्न होतो. अस्पृश्यांना कधीही सन्मानाची वागणूक मिळू नये अशी तरतूद करून ठेवलेली आहे. अल्लाट आपल्या शाळेमुळे या अस्पृश्यांची अस्मिता जागी होईल. आपण कसे शोषणाचे शिकार झालो हे त्यांना समजेल. यात माझा स्वार्थ काहीच नाही. पटलं ज्योतिराव, पटलं. अजून बोलून लाजवू नका. शाळा केव्हापासून सुरू करताय ते सांगा. लवकरच करू. हे बघा, जे झालं ते झालं, पण उद्यापासनं आपल्या लेकरांना शाळेत धाडायचं का नाही, काय विचार काय आहे तुमचा? काय म्हणलास? काय म्हणलास? आपली लेकरं शाळेत धाडायची का नाही? अरे ज्योतिराव आपल्यासाठी एवढं मोठं काम करतेत. पुण्यांदी तेच? अरे डोसकं फिरलं का काय तुझं रानबा? विनाकारणी गाववाल्यांशी कशाला वैर घ्यायचंय? अरे खापऱ्या, यात वैर कसलं? आपण काय त्यांच्याबरोबर भांडतोय का? अरे भांडण्यापरीस वंगाळ आहे. काय वंगाळ? देवानं ज्या जातीत जन्माला घातलं त्या जातीत त्या जातीवानीच राहायला पाहिजे का नाही? रानबा, उगा आमच्या हातानं पाप घडून आणू नकस, नाहीतर माझ्या हातचा मार खाशीला. तू मला मारणार? वय मारणार. जातीसाठी माती विखायला तयार आहे म्या. आणि ऐक रानबा, म्या काय माझं लेकरू साळत घालत नसतोय. तू उगा माझा मुकादम होऊ नकस. जोहार मायबाप. अहो, हे असं कसं? गंगा उलटी व्हायला लागली. बरं दिसतं काय? राणबा, इतकी वर्ष तुम्ही जोहार करत होता, आज मी केला. बरं राणबा, उद्या तुमच्या नातीला शाळेत पाठवाच, पण त्याचबरोबर बाकीच्या पोरांनाही शाळेत पाठवा. बरं, वस्तीतले घाबरत्यात का? काल कोंडाला घेऊन शाळेत गेला होतात ना? काय झालं? तेवढं तर होणारच ना. लगेच कुणी पंक्तीला बसवून घेणार नाही. आणि गावकऱ्यांनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही गरिबांनी कुणाकडे दाद मागायची? कुणी हल्ला करणार नाही. काय म्हणतात बघा, हल्ला होणार नाही. आमच्यावर कुणी बी हल्ला करणार नाही. 2 दिवसामाग आपला जायबा तराळ मारला. काय केलं कुणी? सांगा ना, काय केलं कुणी? ना हात मारता आली ना बोंब. नुसतं गप बसावं लागतं. हा, आता चूक त्याचीच होती म्हणा. त्यानं सकाळच्याला गावात नव्हतं जायला पाहिजे. तो सकाळी गावात गेला आणि मेला. म्हणून भ्या वाटतं. हेच तर संपवायचे, आणि हे संपवण्यासाठी शिक्षण, हे बदलण्यासाठी शाळा.
तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास ठेवा आणि तुमच्या पोरांना शाळेत पाठवा. त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही ही जबाबदारी माझी. शिवाय बाबांनो, आता ही शाळा वेगळी भरणार आहे, त्यामुळे ती कोणाच्या नजरेत बी येणार नाही. विश्वास ठेवा. विश्वास ठेवा आणि हे जातीचं जोखड फेकून द्या. असं कसं जोखड फेकून द्यायचं? मागच्या जन्मी आम्ही किसन देवाची निंदा केली म्हणून या जन्मी म्हार म्हणून जन्माला आलोत, असं संत चोखामेळा सांगून गेल्यात. अरे दादा, खोटे हे. ऐका ऐका, म्हणजे संत सांगतात ते खोट आणि तुम्ही सांगताय ते खरं. हे बघा, मागच्या जन्मी आमच्या जातीने जे पाप केलं ना, ते पाप आम्हाला या जन्मात फेडायचे. आता तुम्हीच सांगा, आम्ही कशी आमची लेकरं शाळेत पाठवणार? देवाच्या करणीविरुद्ध कशाला जायचंय? कोणी सांगितलं? हं? कोणी सांगितलं? स्वतः देवानी सांगितलं का देवाच्या नावाखाली स्वतःची सत्ता, स्वतःचं वर्चस्व जपणाऱ्या माणसांनी सांगितलं? अरे बाबांनो, लेकरू जन्माला येतं तेव्हा त्याच्या कपाळावर देव जात लिहित नाही. आधी माणूस जन्माला येतो आणि मग त्याला जात चिकटते, त्याच्यावर जात लादली जाते. त्यामुळे आपण हीन आहोत, दीन आहोत, ही जातीची भीती निर्माण करून तुम्हाला आयुष्यभर मान खाली घालायला लागल अशी व्यवस्था तयार केली. आणि म्हणून या चालीरीती, धर्म, जातीची भीती मनातून काढून टाका. बोला बोला, काय म्हणतोय? अरे अरे, असं किती दिस भीतीच्या सावली खाली जगणार आपण? यो माणूस आपल्यासाठी एवढं मोठं काम करतोय आणि आपण 2 पावलं बी पुढे जाऊ शकत नाही. आजा आजा, माझी बाई. काय कोंडा, येणार ना उद्या शाळेत? परत मला बाहेर काढलं तर? परत मला समधी ओरडली तर? ओरडतील, विरोध करतील, कालवा करतील, आपण माघार घ्यायची नाही. हातातली यस्करी काठी, हातातला दोरखंड, हातातली रापी सुटायची असेल तर हा संघर्ष, हा विरोध हा होणार. सहन करायचं, लढायचं. पण यातून एक जरी अस्पृश्य शिकला ना, एक, तर या हिंदुस्थानाचं, या भारत देशाचं नशीब बदललं. भावानो, आपण गेल्या जन्मीचे पापी नाही, या जन्मातली हाडामांसाची माणसं आहोत. हा विचार मनाशी पक्का करा. आणि त्यासाठी तुमच्या पुढच्या पिढ्यांना शिकवा. जर ही शिकली ना, तर एक दिवस सगळ्या जगासमोर ताठ मानेनं उभी राहून अभिमानानं म्हणतील, आम्ही माणूस आहोत. माणूसच आहोत. आज हजारो वर्षांचा नकार होकारात बदलला. हजारो वर्ष ज्यांना गुलाम समजलं होतं, त्या गुलामांची शाळा सुरू. अल्लाट, ऐकले नाहीस तर तो गावकुसा बाहेर बसलेला माणूस तुझ्या वाड्याला जनावराचं हाडूक बांधेल. थांब, आत येऊ नकस. हारवाड्यात गेली होतीस ना? गेली होतीस का नाही?
आज हजारो वर्षांचा नकार होकारात बदलणार. हजारो वर्ष ज्यांना गुलाम समजलं होतं त्या गुलामांची शाळा सुरू. अल्लाट ऐकले नाहीस तर तो गावकुसा बाहेर बसलेला माणूस तुझ्या वाड्याला जनावराचं हाडूक बांधेल. थांब, आत येऊ नकस. हारवाड्यात गेली होतीस ना? गेली होतीस का नाही? धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.